या गावचे पोलीस कॉन्स्टेबल आदरणीय अरविंद पाटील, या गावातून पहिल्यांदाच DYSP पदावर निवड झालेले आदरणीय क्षितिज पाटील, याबरोबरच योगेश कांबळे, आदरणीय उत्तम कांबळे, प्रदीप वन्हाळकर, रणजित पाटील, शुभम पाटील, अविनाश कांबळे, राहुल कांबळे, संदीप कांबळे आणि विशाल चंद्रकांत पाटील, या सर्व ज्यांच्या अंगावर खाकी वर्दी आलेली आहे त्या सर्व युवकांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय। त्या सर्वांना व्यासपीठाच्या शेजारी येण्यासाठी मी विनंती करतो। याबरोबरच श्री विठू माऊली संकुल मोहडे आणि हॉटेल ग्रीन फॉरेस्टच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी हा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा, नूतन निवडी झालेल्या गुणवंतांचा सत्कार सोहळा आणि याबरोबरच विविध क्षेत्रामध्ये चमकलेल्या युवकांचा सन्मान होतोय। आणि या सन्मानानंतर खऱ्या अर्थानं या महाराष्ट्राची कला असणारे लावणीचा एक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय। हा कार्यक्रम आहे नटरंगी नार। खऱ्या अर्थानं हे सगळं संयोजन करणारे खरं व्यक्तिमत्व आहे ते या गावचे सुपुत्र आणि सध्या मुंबईमध्ये PI म्हणून कार्यरत असणारे आदरणीय गोपाळ भाट काकांना विनंती करतो, शिवाजी भाट काकांना विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। संयोजक मंडळी जे आहेत कलाजी ते जरा व्यासपीठाकडे जरा लक्ष द्या। आदरणीय शिवाजी भाट काका यांचंही मनपूर्वक असं सहर्ष स्वागत आहे। खऱ्या अर्थानं असं म्हणतात, देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावेत, हिरव्या पिवळ्या माळाकडून हिरवी पिवळी शाल घ्यावी आणि मोहड्यातील आदरणीय अमर पाटील साहेबांच्याकडून दातृत्वाची माळ घ्यावी। खऱ्या अर्थानं ज्यांच्या दातृत्वातून, ज्यांच्या नियोजनातून, ज्याच्या सूक्ष्म नियोजनातून आजचा हा सुंदर सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे, त्या निमित्तानं आदरणीय अमर पाटील साहेब यांनाही विनंती करतो आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हावं। खऱ्या अर्थानं या मोहड्यासारख्या छोट्या गावामध्ये सुंदर असं श्री विठू माऊली संकुल निर्माण करणारे, खऱ्या अर्थानं हे विठू माऊली संकुल निर्माण करण्यामागचा हेतू हाच आहे की या गावातील आणि परिसरातील मुलं स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून चमकावीत, त्यांच्या छातीवरचं स्टार नव्हेच तर त्यांच्या कपाळावरचा घाम गाळून त्यांच्या शिरावर अभिमानाची टोपी मिरवता यावी आणि हीच अभिमानाची टोपी आई वडिलांनी प्रत्येक गावागावामध्ये मिरवावी। आणि म्हणूनच या ठिकाणी गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न होतोय आणि व्यासपीठावर स्थानापन्न झालेले या राधानगरी तालुक्याचे नूतन PI आदरणीय सचिन सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी सुरुवातीला संपन्न होतोय। हा सन्मान आदरणीय सुरेश खैरे साहेब, बांधकाम अभियंता, माजी बांधकाम अभियंता यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर संपन्न होतोय। खऱ्या अर्थानं स्वागत आणि सन्मान हा एकाच वेळी आपण या ठिकाणी घेत आहोत। वेळेचं भान राखत आपण हा कार्यक्रम अगदी कमी वेळेत संपन्न करत आहोत। आदरणीय सचिन सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर संपन्न होतोय। बुके, कोल्हापुरी फेटा आणि शाल अशा पद्धतीचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। मी विनंती करतो आदरणीय अमर पाटील साहेब यांना आपण व्यासपीठावर उपस्थित राहावं। आदरणीय खैरे साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय। यानंतर तयार यायचं आहे आदरणीय PS लायकर साहेब, माजी डेप्युटी सरपंच यांनी व्यासपीठाजवळ यायचं आहे। राधानगरी तालुक्याचे नूतन PI
आदरणीय सचिन सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं या गावच्या सुपुत्रानं मुंबईमध्ये धडाका करत त्या ठिकाणी सेवा बजावत अनेकांना नोकरीही उपलब्ध करून दिलेली आहे. आणि यानंतर पुढील सन्मान संपन्न होतोय तो म्हणजे जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य आणि राशिवडे गावचे सुपुत्र आदरणीय सागर धुंद्रे भैया, राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघाचे नेतृत्व करणारे युवा नेतृत्व आदरणीय सागर धुंद्रे भैया यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. हा सन्मान आदरणीय PS लायकर माजी डेप्युटी सरपंच यांनी संपन्न करावा अशी विनंती करतो. आणि त्यानंतर पुढील सन्मानासाठी मी विनंती करतो आदरणीय सागर पाटील साहेब यांच्या मातोश्री आदरणीय मालूबाई आनंदा पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आदरणीय अमर पाटील साहेब यांच्या मातोश्री मालूबाई पाटील यांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आईंच्या शुभ हस्ते हा पुढचा सन्मान होतोय. आईंच्या हस्ते मावशींचा सन्मान. खऱ्या अर्थानं पंचायत समितीच्या सदस्यपदी ज्यांची निवड झाली त्या आदरणीय अमृता पाटील मावशी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय मालूबाई पाटील अर्थात आदरणीय अमर पाटील साहेब यांच्या मातोश्री यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी पंचायत समितीच्या सदस्या आदरणीय अमृता पाटील मावशी यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं मायेची शाल देऊन आणि कोल्हापुरी मानाचा फेटा देऊन हा नारी शक्तीचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि पुढील सन्मान आहे पंचायत समितीच्या नूतन सदस्या सौ पूनम युवराज पाटील यांचा सन्मान या ठिकाणी आदरणीय मेघा बाबासो पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल. सौ मेघा बाबासो पाटील यांच्या शुभ हस्ते आणि त्यानंतर पुढील सन्मान आहे. खऱ्या अर्थानं आपण मगाशीच मी तुम्हाला सर्वांना कल्पना दिली आहे. खऱ्या अर्थानं जी नारी शक्ती आपल्याला व्यासपीठाच्या डाव्या बाजूला आणि तुम्ही बसलेल्या उजव्या बाजूला आपल्याला पाहायला मिळते. खऱ्या अर्थानं जो नटरंगी नार महाराष्ट्रातील लावणी सम्राज्ञी, खऱ्या अर्थानं महाराष्ट्र म्हणजे कलेची खाण आणि या कलेच्या खाणीमधले आणखी एक हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सौ पूनम युवराज पाटील यांचा सौ मेघा बाबासो पाटील यांच्या शुभ हस्ते. आणि यानंतर पुढील सत्कार संपन्न होतोय तो म्हणजे वाघवडे गावच्या सरपंच आणि ज्यांनी 550 तिकीट घेऊन या ठिकाणी नारी शक्ती बोलवलेली आहे. खऱ्या अर्थानं आपल्या महिला भगिनींना हा कार्यक्रम पाहता यावा, त्याचा आनंद लुटता यावा म्हणून हा सत्काराचा सोहळा या ठिकाणी सौ रुपाली संतोष पाटील सरपंच वाघवडे यांचा सन्मान होतोय. आणि हा सन्मान सौ वृषाली शेळके वहिनी यांनी करावा अशी विनंती करतो. सौ वृषाली शेळके वहिनी यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. सौ रुपाली संतोष पाटील सरपंच वाघवडे यांचा. खऱ्या अर्थानं हा सन्मान संपन्न होत असताना पुढील सत्कार संपन्न होईल तो सरिता बाळासो पाटील डेप्युटी सरपंच मोहडे ग्रामपंचायतीच्या ज्यांची निवड झालेली आहे त्या सरिता बाळासो पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि हा सन्मान कमल शिवाजी पाटील यांनी करावा अशी विनंती करतो. कमल शिवाजी पाटील यांच्या शुभ हस्ते हा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन ज्यांच्या नेतृत्वाखाली या सहकारी साखर कारखान्याच्या नसा प्रत्येक गावागावात पोहोचल्यात आणि विकासाच्या वाटेवर पोहोचलेले आहेत ते आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हा सन्मान आदरणीय अमर पाटील साहेब आपणास विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण चेअरमन साहेबांचा सन्मान करावा. खऱ्या अर्थानं प्रत्येक घर गोड करायचं असेल तर भोगावतीची साखर गोड व्हावी याच्यासाठी प्रयत्नशील असणारे आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आदरणीय अमर पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते
याबरोबरच आमचे मार्गदर्शक मित्र आदरणीय नेताजी सारंग साहेब, समन्वयक राशिवडे जिल्हा परिषद मतदारसंघ आदरणीय नेताजी सारंग साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। हा सन्मान आदरणीय बाळासो बापूसो पाटील बँक निरीक्षक यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होईल। आणि यानंतर पुढील सन्मान संपन्न होतोय आदरणीय शिवाजी भाट काका, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक आदरणीय शिवाजी भाट काका यांचा सन्मान आदरणीय माधवराव पाटील कौलव यांच्या शुभ हस्ते संपन्न होईल। आदरणीय शिवाजी भाट काका, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे संचालक यांचा सन्मान आदरणीय माधवराव पाटील कौलवकर यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय। पुढील सत्कार संपन्न होतोय भोगावती सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय शिवाजीराव कारंडे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। स्वागत सन्मान हा सन्मान आदरणीय संभाजी भाऊसो पाटील यांनी करावा अशी विनंती करतो। संभाजी भाऊसो पाटील यांच्या शुभ हस्ते हा सन्मान संपन्न होतोय। यानंतर पुढील सत्कार संपन्न होतोय तो आदरणीय संजय मिसाळ साहेब, बँक निरीक्षक केडीसीसी यांनी व्यासपीठावर यायचं आहे। आदरणीय केडी पाटील सर यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते आपण हे स्वागत संपन्न करावं। आदरणीय केडी पाटील सर यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय मिसाळ साहेबांचा। आदरणीय संजय मिसाळ साहेब यांना व्यासपीठावर निमंत्रित करतो। आणि त्याबरोबरच या ठिकाणी उपस्थित असलेले आदरणीय उमेश शिंदे साहेब, मुंबई अंधेरी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुकाध्यक्ष आदरणीय उमेश शिंदे साहेब यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर होतोय। हा सन्मान आदरणीय शंकर लहू पाटील चापोडी यांनी करावा अशी विनंती करतो। याबरोबरच आदरणीय विश्वनाथ पाटील साहेब, माजी व्हाईस चेअरमन भोगावती सहकारी साखर कारखाना यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। हा सन्मान आदरणीय लक्ष्मण धनवडे साहेब, गोकुळ दूध संघाचे मार्केटिंग अधिकारी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय। याबरोबरच या ठिकाणी उपस्थित असणारे आदरणीय भिकाजी चौगले साहेब, सरपंच चापोडी यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर संपन्न होतोय। हा सन्मान आदरणीय उदयजी शेळके यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न व्हावा। या सन्मानानंतर पुढील सन्मान संपन्न होतोय तो म्हणजे आदरणीय व्यासपीठावरील सर्व मान्यवरांना विनंती करतो आपण स्थानापन्न व्हावं। आणि या ठिकाणी आपल्या सर्वांना सांगायला एक आनंद होतो, खऱ्या अर्थानं अमर पाटील साहेब म्हणजे फक्त या गावचे सुपुत्र नाहीत, तर या गावाहून जेव्हा ते मुंबईला नोकरीच्या निमित्तानं गेलेत, पोलीस खात्यामध्ये सेवेत दाखल झालेत, पण सेवेमध्ये आपली सेवा बजावत असताना मुंबईमध्ये जसं गावाकडं विठुमाऊली संकुल काढून मुलांना युवकांना बळ दिलं, अनेक नोकरीमध्ये उभा राहण्यासाठी खऱ्या अर्थानं प्रेरणा दिली, पण ही प्रेरणा देत असताना मुंबईमध्ये सहारा हॉटेल हे देखील त्यांच्या नेतृत्वाखाली त्याचं संचलन सुरू आहे। खऱ्या अर्थानं मुंबईसारख्या ठिकाणी 3 स्टारचं हॉटेल त्या ठिकाणी आहे आणि हे 3 स्टारचं हॉटेल जवळपास मला वाटते 40 कर्मचारी त्या ठिकाणी कार्यरत आहेत। उत्कृष्ट पद्धतीचं हे हॉटेल खऱ्या अर्थानं ह्या 40 कुटुंबांना सहारा देणारे आणि अनेक ग्राहकांना एका चांगल्या भोजनाची चव देणारे खऱ्या अर्थानं सहारा हॉटेल मुंबईमध्ये कार्यरत आहेत। खऱ्या अर्थानं आजचा युवक कसा असावा याचं उत्तम उदाहरण खऱ्या अर्थानं सेवा करत असताना सहारासारखं हॉटेल उभा करून ते चालवायला घेऊन ते अनेक कुटुंबांना जगण्याचं बळ देणं, यासाठी या ठिकाणी उपस्थित असणाऱ्या सहारा हॉटेलचे सर्व कर्मचारी वृंद या ठिकाणी उपस्थित आहेत। मी विनंती करतो या तालुक्याचे नूतन PI आदरणीय सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते या स्टाफचा सन्मान या ठिकाणी होतोय। खऱ्या अर्थानं मुंबईवरनं हा स्टाफ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे। खऱ्या अर्थानं
ही समोरची गावकरी मंडळी पाहून सुद्धा त्यांना मनातून खूप हर्ष होतोय, आनंद होतोय. आणि आदरणीय PI साहेब सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते सहारा हॉटेलच्या सर्व कर्मचाऱ्यांचा स्टाफ टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. यानंतर यशस्वी विद्यार्थ्यांचा सन्मान या ठिकाणी होतोय आणि सुरुवातीलाच सन्मान होतोय तो म्हणजे या गावातून DYSP पदी ज्यांची निवड झाली तो क्षितिज पाटील यांच्या वडिलांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर संपन्न होतोय. हा सन्मान या ठिकाणी भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते संपन्न व्हावा अशी विनंती करतो. क्षितिजाच्या पलीकडे जाऊन यश मिळवणारा हा क्षितिज प्रत्येक घराघरामध्ये निर्माण व्हावा. खऱ्या अर्थानं स्वप्न कशी पाहावीत तर ती क्षितिजासारखी पाहावीत. खऱ्या अर्थानं मोहड्याच्या मातीमध्ये जन्मलेला हा युवक DYSP पदावर विराजमान होतोय. आज क्षितिलचे वडील मोठ्या अभिमानानं हा सन्मान या ठिकाणी स्वीकारत आहेत आणि टाळ्यांच्या गजरामध्ये, कारण टाळ्यांच्यावर कुठलाही टॅक्स नाही त्यामुळे टाळी वाजवायला काही हरकत नाही. आणि त्यानंतर या ठिकाणी पुढील सन्मान संपन्न होतोय ते हेड कॉन्स्टेबल आदरणीय अरविंद पाटील यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. आमचे मित्र हेड कॉन्स्टेबल आदरणीय अरविंद पाटील यांचा सन्मान या ठिकाणी राधानगरीचे नूतन PI आदरणीय सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. राधानगरीमध्ये सेवा बजावणारा या गावचा सुपुत्र आता हेड कॉन्स्टेबल बनलेला आहे. आणि यानंतर पुढील सन्मान संपन्न होतोय आदरणीय योगेश कांबळे कोल्हापूर पोलीसपदी ज्याची निवड झालेली आहे त्या योगेशचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हा सन्मान आदरणीय विश्वनाथ पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि यानंतर पुढील सत्कार आहे आदरणीय उत्तम कांबळे पोलीस दलामध्ये निवड झालेल्या या युवकाचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हा सन्मान आदरणीय नेताजी सारंग यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होईल. आदरणीय उत्तम कांबळे यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय नेताजी सारंग यांच्या शुभ हस्ते. यानंतर पुढील सत्कार संपन्न होतोय माननीय प्रदीप वनाळकर पोलीस दलात दाखल झालेल्या युवकाचा सन्मान आदरणीय सागर दुंद्रे भैया जिल्हा परिषदेचे नूतन सदस्य यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. या छोट्या गावातून 14 विद्यार्थ्यांनी पटकावलेलं हे धवल असं यश आहे. आणि पुढील सन्मान आहे रणजित पाटील मुंबई पोलीसपदी निवड झालेला आहे. मी विनंती करतो आदरणीय शिवाजी भाट काका यांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करावा. प्रदीप उपस्थित नाही आहे. त्यानंतर शुभम पाटील ज्याची CRP पदी निवड झालेली आहे शुभम पाटील याचा सन्मान संपन्न होतोय. शुभम नंतर अविनाश कांबळे कोल्हापूर पोलीस दलामध्ये सेवा बजावण्यास सज्ज झालेला हा युवक आहे. खऱ्या अर्थानं छाती अभिमानानं फुलवणारा आणि या गावाचं नाव लौकिक करण्यासाठी सज्ज झालेला अविनाश कांबळे. याच्यानंतर आदरणीय राहुल कांबळे कोल्हापूर पोलीस दलामध्ये निवड झालेल्या राहुलचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आदरणीय PI सूर्यवंशी साहेब यांच्या शुभ हस्ते. आणि खऱ्या अर्थानं या ठिकाणी पुन्हा एकदा सन्मान संपन्न होतोय. शुभम पाटील CRP मध्ये निवड झालेल्या या युवकाचा सन्मान या ठिकाणी आदरणीय अमृता पाटील मावशी यांच्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. आणि त्यानंतर पुढील सन्मान आहे संदीप कांबळे पोलीस दलामध्ये आदरणीय संदीप कांबळे उपस्थित नसतील तर वडिलांनी हा सन्मान स्वीकारावा. आई वडील कोणीही उपस्थित असतील तर त्यांनी सन्मान स्वीकारावा. यानंतर पुढील सन्मान आहे विशाल चंद्रकांत पाटील. विशाल चंद्रकांत पाटील यांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. विशालचे वडील उपस्थित काय संदीप कांबळे यांचे वडील या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो आदरणीय पंचायत समितीच्या सदस्या पूनम मोहिनी यांना आपल्या शुभ हस्ते हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. विशाल चंद्रकांत पाटील उपस्थित आहेत का? नाहीत. यानंतर खऱ्या अर्थानं या ठिकाणी एक विशेष सन्मान संपन्न होतोय. तो पुन्हा एकदा सन्मान घ्यावासा वाटतो. तो सन्मान आहे मी विनंती करतो आदरणीय अमर पाटील साहेब यांच्या मातोश्री आदरणीय मालुताई पाटील यांना आपण व्यासपीठावर यावं.
आदरणीय वाघवडे गावच्या सरपंच आदरणीय रुपालीताई पाटील यांचा सन्मान, विशेष सन्मान या ठिकाणी होतोय. खऱ्या अर्थानं महिलांच्या टाळ्या या ठिकाणी पुन्हा एकदा कडाडणार आहेत. का कडाडणार आहेत ते आता खऱ्या अर्थानं 550 तिकिटाचं बुकिंग स्वतःहून करणाऱ्या आणि या महिला भगिनींच्यासाठी पुन्हा एकदा हा कार्यक्रम पाहण्यासाठी सज्ज करणाऱ्या सरपंच असतील त्या वाघवडे गावच्या सरपंच रुपालीताई पाटील यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. हा सन्मान आदरणीय अमर पाटील साहेब यांच्या मातोश्री मालूबाई आनंदा पाटील यांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. खऱ्या अर्थानं दातृत्व कसं असावं तर ते आदरणीय रुपालीताई पाटील आणि संतोअण्णा यांच्यासारखं असावं. यानंतर पुढील सन्मान संपन्न होतोय तो ज्यांनी या कार्यक्रमाचं सुंदर संयोजन केलेलं आहे, नियोजन केले, ज्यांच्या संकल्पनेतनं हा कार्यक्रम संपन्न होतोय ते आदरणीय अमर पाटील साहेब यांचा सन्मान वाघवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी सरपंच आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न होतोय. मी विनंती करतो सर्वांनाच आपण व्यासपीठावर यावं आणि आदरणीय अमर पाटील साहेब यांचा सन्मान आपण करावा. आदरणीय शंकर वाकरेकर, आदरणीय विलास पाटील, आदरणीय मारुती यादव, आदरणीय रंगराव पाटील, आदरणीय अशोक पाटील, आदरणीय बाजीराव साठे, आदरणीय अमर पाटील या सर्वांना विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. याबरोबरच आदरणीय बंडा यादव, आदरणीय कृष्णात कुपिरे, आदरणीय रघु यादव, आदरणीय मारुती पाटील, आदरणीय दीपक यादव, राजाराम यादव, शाहू मोरे, आदरणीय केरबा यादव, मोडे वाघवड्याचे जेवढे जेवढे ग्रामस्थ आहेत, मला वाटते नाव घालवायला वेळ घालवायला नको, तुम्ही सगळेच या, कारण सत्कार काय तेवढे होणार नाहीत. तुमच्या नियोजनात जे काय होतं ते थोडंसं विस्कटलेलं आहे, तुम्ही पुढे या. वाघवड्याची जी संपूर्ण टीम आहे ग्रामस्थांची संतोअण्णांच्या सोबत आलेली, त्या सर्वांनाच विनंती करतो आपण व्यासपीठावर यावं. आपल्या सर्वांच्या शुभ हस्ते आदरणीय अमर पाटील साहेब यांचा सन्मान या ठिकाणी होतोय. याबरोबरच खऱ्या अर्थानं वाघवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणखी एक सन्मान या ठिकाणी होते. वाघवडे ग्रामच्या सर्वच ग्रामस्थांना व्यासपीठावर थांबण्यासाठी मी विनंती करतो. वाघवडे गावच्या कार्यतत्पर अध्यापिका सौ जयश्री टिपुगडे यांचा सन्मान या ठिकाणी व्यासपीठावर संपन्न होतोय. सौ जयश्री टिपुगडे आणि या शाळेमध्ये मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असणारे धनाजी पाटील सर यांचा सन्मान या ठिकाणी वाघवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं आणि संयोजकांच्या वतीनं संपन्न होतोय. हा सन्मान आदरणीय अमर पाटील साहेब यांच्या मातोश्री मालूबाई पाटील यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होत आहे. या ठिकाणी राधानगरीचे नूतन पी.आय. आदरणीय सूर्यवंशी साहेब यांचा सन्मान वाघवडे ग्रामपंचायतीच्या वतीनं आदरणीय संतोअण्णा पाटील यांनी करावा अशी विनंती करतो. खऱ्या अर्थानं असं नेतृत्व या व्यासपीठावर आपण पाहतोय की खऱ्या अर्थानं किती धक्के सहन केले तर ती पचवायची ताकद असणारा माणूस म्हणजे संतोअण्णा आहे. खऱ्या अर्थानं एका वेगळ्या दातृत्वाचा हा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय आणि मान्यवरांच्या शुभ हस्ते आदरणीय भोगावती सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन आदरणीय प्राध्यापक शिवाजीराव पाटील साहेब यांना विनंती करतो. खऱ्या अर्थानं या कार्यक्रमाची सुरुवात होत असताना मंचाचं पूजन होणं खूप महत्त्वाची गोष्ट आहे. मी विनंती करतो आपल्या शुभ हस्ते श्रीफळ वाढवून या मंचाचं आपण पूजन करावं अशी विनंती करतो. सूर म्हणतो साथ दे, दिवा म्हणतो वाद दे, आणि आवडलंच रसिका तर मनापासून टाळ्यांची बरसात दे, टाळ्यांची बरसात दे. खऱ्या अर्थानं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये, भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये आणि जगाच्या पटलावर खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची नाव करणारी लावणी सम्राज्ञी म्हणजे सुरेखाताई पुणेकर.
खऱ्या अर्थानं लावणी ही खऱ्या अर्थानं आस्वाद घेण्याची गोष्ट आहे. लावणी पाहताना शिट्ट्या वाजवल्या गेल्या पाहिजेत, हेही तितकं खरं असलं तरी आपण म्हणतो की तमाशानं काही लोक बिघडलेली नाहीत आणि कीर्तनानं काही लोक सुधारलेली नाहीत. अशी लोक समोर असावीत, म्हणजे खऱ्या अर्थानं कलागुणांना साथ मिळेल ती टाळ्यांच्या गजरामध्ये आणि मोहड्याच्या मातीमध्ये. खऱ्या अर्थानं सुरेखाताई पुणेकरांच्या सारखा कार्यक्रम संपन्न होतोय आणि तोही शिस्तबद्ध संपन्न होतोय. सगळीकडं आल्हाददायक वातावरण, लाईटीचं झगमगाटात या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे पत्रकार बांधवांचं सुद्धा मनपूर्वक असं सहर्ष स्वागत करतो. खऱ्या अर्थानं हा कार्यक्रमाचा आस्वाद घेतल्यानंतर भोजनाचा आस्वाद सुद्धा आपल्या सर्वांच्यासाठी निश्चितपणानं आहे. मात्र भोजनाचा आस्वाद घेत असताना आपण पहिल्यांदा आपल्या माता भगिनींना प्राधान्य देऊया आणि पुरुष मंडळींनी मात्र या ठिकाणी थोडं वेटिंग करण्याचं काम आपण करूया अशी विनंती करतो. या ठिकाणी मंचाचं पूजन मान्यवरांच्या शुभ हस्ते संपन्न झालेलं आहे. या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात महाराष्ट्र संतांनी, वीरांनी, निसर्गाने नटलेला देश म्हटला जातो आणि अशा या देशामध्ये आपण जन्माला यावं हे आपलं भाग्य समजावं. परस्त्री माते समान जाणावी ही शिकवण आम्हाला याच मातीमध्ये महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी दिलं. तर ज्ञानाचा विकास लहानापासून मोठ्यापर्यंत व्हावा यासाठी ज्ञानेश्वरी प्रदान करण्यात आली. संसार करता करता परमात्मा साधता येतो हा एकोपाचा मंत्र देणारे जगद्गुरु तुकाराम महाराज या मातीतले त्रिवेणी नदीचा संगम असणारा, संतांच्या वाणीला आभडणारा, सह्याद्रीचे कडे कपारा असणारा हा माझा महाराष्ट्र जणू स्वर्गच म्हणावा लागेल. आणि अशा स्वर्ग कलाकृतीतून तुम्हा आम्हा सर्वांचं मनोरंजन व्हावं म्हणूनच या कार्यक्रमाची सुरुवात या ठिकाणी होत आहे. सादर करीत आहे सुरश्री प्रोडक्शन पुणे निर्मित लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर प्रस्तुत इंटरनॅशनल नटरंगी नार. स्वस्ति श्री गणनायको गजमुखो मोरेश्वर सिद्धिदाता बल्लाळस्त विनायक स्तामढे चिंता लेनांद्र गिरिजात्मज सुवरद विघ्नेश्वर ओझरे ग्रामीरांझने स्वस्तिता कुर्यात् सदा कुर्यात् सदा मंगलम कुर्यात् सदा मंगलम. कुठलंही शुभकार्य म्हटलं तर गणाला वंदून सर्व कार्यक्रमाची सुरुवात केली जाते. आम्ही सुद्धा कलावंत हा रंगमंच आणि या जमलेल्या रसिक मायबापांना मानाचा मुद्रा देत या कार्यक्रमाची सुरुवात करत आहोत. सादर करीत आहे गण.
गणराया ताराया या वेदाने गणराया ताराया या वेदाने इंटरनॅशनल नटार गणराया गणराया ताराया या वेदाने गणराया ताराया या वेदाने ताया ताराया या वेदाने गणराया ताराया या वेदाने गणराया ताराया या वेदाऊनी तुझ्या गणाची आवड मजला तुझ्या गणाची आवड मजला शरण मी गणराया तुझला शरण मी गणराया तुझला शक्ती बुद्धिया संग तुझा रे शक्ती बुद्धिया संग तुझा रे रीती सिद्धीला घेऊन गणराया ताराया या वेदाने गणराया ताराया या वेदाने पंढरा पुरा कवीच्या
नतमस्तक करून या कार्यक्रमाचा शुभारंभ सुरुवात झाली. राम राम कोल्हापूरकर. बापरे, कोल्हापूरचा आवाज एवढा बारीक जमतोय काय साहेब आपल्याला? रांगडी भाषा, रांगडा आवाज. आता अँकर जेवढे रांगड्या आवाजाचे होते आणि एवढ्या सगळ्या माणसांचा आवाज एवढा छोटा. बरं, मी महिला मंडळाच्या विचारतो. राम राम घ्या 50%. 51% दिसले तर एवढासा आवाज आहे तो पण गायब व्हायचा आपला. जरा पुन्हा एकदा राम राम. यस, आत्ता आवाज आला. जरा एन्जॉय झाला पाहिजे, एनर्जी आली पाहिजे. अर्थात गणानंतर या रंगमंचावर प्राचारण करतात. अर्थात तुम्हाला सर्व रसिक माय बापांना या ठिकाणी मानाचा मुजरा. या कार्यक्रमाची सुरुवात झाली. गणाच्या वंदन करून या ठिकाणी कार्यक्रमाला सुरुवात झाली आणि कार्यक्रमाच्या नंतर तत्पर या रंगमंचावर लावण्याच्या लावण्यवती मृगनेनी अदा कराया रंगमंचावरती प्राचारण करत आहेत. पण त्या प्राचारण करण्याआधी त्यांचं रूप रंग कसं असावं, त्यांच्यासाठी 2 शब्द बोलावेसे वाटतात. नीट जणे सुन कानी बुगडी नतनी मध्ये शुभ्र हिरा. नीट जणे सुन कानी बुगडी नतनी मध्ये शुभ्र हिरा. सैल जराशा आंबाड्यावर निशिगंधाचा मस्त तुरा. अशा नटलेल्या नटशिगंध लावण्यवतीला या रंगमंचावरती येण्यापूर्वी सप्त सुरांची करुणी उधळण, सप्त सुरांची करुणी उधळण. जाई जुई मोगऱ्याचा गुंफितो मी गजरा. रसिको तुमच्यासाठी हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा, हा मानाचा मुजरा.
ज्या लावणीला अख्ख्या महाराष्ट्राने डोक्यावरती घेतलं तेव्हा ती नॅशनल होती आणि ज्या वेळेला सुरेखा पुणेकर यांनी त्याच लावणीला अख्ख्या महाराष्ट्राच्या बाहेर 7 समुद्र पलीकडे नेऊन इंटरनॅशनल लेवलला नेऊन ठेवलं. म्हणूनच अख्ख्या महाराष्ट्राची लाडकी ठरली लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर.
तरसके मायो गण झाला, मुजरा झाला आणि मुजऱ्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात झाली. कोल्हापूरला थंडी जास्त आहे का? नाही ना? साहेबांनी एवढा मोठा कार्यक्रम ठेवलाय. शिट्या वाजतात पण टाळ्या वाजवण्या झाल्या आहेत. बरं इथं किती लहान मुलं आहेत? लहान मुलं किती आहेत? 3 जण येतो कसं स्टेजवरती या. तिघांनी स्टेजवरती लवकर फटाफट. 3 लहान मुलं लवकर झटपट पटापट. पोरं स्टेज के वर या. एकाच कंपनीचं ब्रँडचं टी शर्ट आलंय. या 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 या. वा वा. माईक प्लीज. माईक माईक माईक. मी 3 मागितलेले. अरे बाप रे बाप. तुझं नाव काय? FC मेंबर. लय मोठा मेंबर दिसतोय मला. नाव काय तुझं? थांब. हॅलो. अख्ख्या मोबाईलने लोकांची वाट लावली. बोल नाव सांग. आदित्य विजय यादव. जरा मोठ्यानी. आदित्य विजय यादव. अजून मोठ्यानी. आदित्य विजय यादव. चार्जिंग संपली. हा तुम्ही असे तुमचं नाव सांगा. श्लोक युवराज थांब आधी पाटील. पाठची चार्जिंग काढ. एवढे आय 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 आय. बरं थांबा या इकडे पुढे या तुम्ही या. हा श्लोक युवराज पाटील. युवराज पाटील. तुला थंडी वाजायला लागली की काय? चार्जिंग काढ र. हा अरुण विजय यादव. वा आवाज खणखणलाय. आवडलाय. तुझं नाव सांगितलं. कितवीला आहेस? तिला माईक मध्ये सांगायचं. शबाश. 4थीला आहे. इंग्लिश मीडियम सेमी का मराठी माध्यम? मराठी माध्यम. शबाश. मास्तर आहेत का बाई आहेत? बाई. शबाश. मित्र आहेत का? आई. मैत्रीण आहे का? आहेत. आहेत. शबाश. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. असे खणखण उत्तर पाहिजेत. आता मी तुला एक डायलॉग देतो. तो डायलॉग तू बोलायचा. सैराट पिक्चर पाहिला का? नाही. मग ते गाणं आठवतं का? सैराट झालं जी. आठवतं का? मी गायक नाही. वाजवू नकोस. हा त्यात तुला कोण आवडतं? आर्ची की परश्या? परश्या. परश्या आवडतोय. बर मी तुला एक डायलॉग देतो. तो डायलॉग तू पटकन इथं बोलून दाखवायचा. डायलॉग असा आहे. लंगड्या इरीवरती आंघोळ करत असतो. कुठे? इरीवर. कुठे? इरीवर. विहिरीवर नाही. इरीवर. हा इरीवर. शबाश. थरथरू नकोस. घाबरू नको. पुढे इरीवर आंघोळ करत असतो. तिथे येते आर्ची. कोण येते? आरशी. आरशी. आरसी नाही बाळा. आर्ची. आरची. शबाश. आरची येते आणि म्हणते ए चेन्नई एक्सप्रेस वय माग आलाय. तोंडाला साबण लावून लंगड्या असा बाहेर येतो. कसा बाहेर येतो? असा बाहेर येतो. आणि आल्यानंतर जातो आपल्या मित्राला शोधायला. मित्र त्याचा परश्या नदीवरती मासे पकडत असतो. काय पकडत असतो? मासे. तू थरथरू नको बाबा. एवढा कडक नको होऊस. लूज ठेव अंग. हा शबाश. कोल्हापूरचा रांगडा गडी. हा तर मासे पकडत असतो. तर तो मासे पकडता पकडता लंगड्या हित आहे. परश्या आपल्या नदीवरती आहे. मासे पकडतोय. इथून तो आवाज द्यायचा. जोरात ओरडून डायलॉग म्हणायचा आहे. डायलॉग असा आहे. पहिला हळू बोलतो. ए परश्या आर्चीनं मला इरीतून बाहेर काढलं. तर डायलॉग कसा म्हणायचा बघ. ए परश्या आर्चीनं मला इरीतून बाहेर काढलं. ए परश्या. हा डायलॉग आहे. बोलशील? ए परश्या आर्चीनं मला इरीतून बाहेर काढलं. ओके ऍक्शन. ए परश्या मला आजीतनं काय? आर्ची आर्ची. ए परश्या आर्चीनं मला इरीतून बाहेर काढलंय. ओके ऍक्शन. ए परश्या आरचीने मला इरीतून बाहेर काढलं. वा थरथर पण बोलला बाबा. ए तू इकडे या. हा बोल. ए कुठं पळतोय बाबा? ढोलकीवाल्याला मारतो की काय तू? हा ठीक आहे. ऍक्शन. ए परश्या आर्चीनं मला इरीतून बाहेर काढलं. मोठ्याने ओरडून बोलायचंय. ऍक्शन. ए परश्या मला आरची. परच्या कसल्या वाटायच्या आहेत? कसल्या परच्या वाटतोयस? अरे परश्या परश्या. हा म्हण बघू. हा
हा ए परश्या आरचीनं मला इरीतून बाहेर काढलं. हा ए परश्या मला आरची चार्जिंग संपली. दाद्या तू ये. हा तुझं नाव काय? नुपुल विलास दरोगळे. काय नाव? नुपुल विलास दरोगळे. नुपुल. ऍक्शन. ए परश्या थांब पुढे ये. आणि ह काय चुरगळतोयस काय? हा ऍक्शन. ए परश्या अर्चना ए परशा आरची बरं तुला जाऊ दे, तू चांगले कपडे घाल. तुला मी आज शाहरुख खान बनवतो. असं एक सैराटचं गाणं लावायचं सगळ्यांना नाचण्यासाठी. ओके टाईप करतो झिंग झिंग झिंगाट. ओके असा कर. शाहरुख खान बन. शाबाश. आणि बोल हा परत. आरची अर्ची काय प्रेमान बोलतोय पोर. हा ग. ते नव्हतं बोलायचं, ते माझं होतं. हा मागून बोलायला सांगितलं म्हणजे सगळंच बोलशील का? हा बोल. आरची अर्ची आय लव्ह यू. आय लव्ह यू. गडी तयार आहे. चला या सर्व चिल्लर गँग साठी एक गाणं जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. जोरदार टाळ्या. थँक्यू. सगळ्यांनी पुढे यायचंय आणि नाचायचंय आरतीच्या गाण्यावरती. ओके सैराटच्या गाण्यावरती. या लवकर या लवकर या. पुढे या दीदी ये पुढे. आयो बाबो डायरेक्ट खिशात हात. टायमिंग लवकर कळला. रेडी ऑपरेटर रेडी. थांबा. तुझं नाव काय बाळा? गुरु. नावाप्रमाणे चाललंय. गुरु. चल हो जाए शुरू. ओके डान्स करशील ना? हा रेडी स्टार्ट. कम ऑन एव्हरीबडी डान्स नाउ. सगळ्यांनी नाचायचंय. दीदी नाच. या कम ऑन. ओ या कम ऑन बाहर क्या ये दीदी इकडे. कम ऑन. या एक परश्या आरची. हा टाळ्या सगळ्याकडनं. नाचा नाचा नाचा. ए पुढे या. हा या पुढे. दादा नाच. गुरुनाथ गुरुनाथ. क्या बात है क्या बात है. यस ओके ओके थँक्यू थँक्यू सर्वांचं मनपूर्वक आभार. राम राम मंडळी. या आता. अरे जाकी नाही म्हणायचं याकी म्हणायचं. एवढा रागात बोलतोय जाकी जाकी. हा हे दोघं थांबलेत. बाबो आज जायचा विचार नाही वाटत. तर असाच हसण्याचा कार्यक्रम आणि आज हसण्याच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण जाऊया गवळण इकडे. आणि अर्थात गवळण म्हटली की श्रीकृष्ण भगवानाची आठवण आपल्याला होते. 16 शस्त्र 360 गवळणी असतानाही नितांत प्रेम करणारा, राधेवरती नितांत प्रेम करणारा श्रीकृष्ण भगवान. त्याचं ब्रीदवाक्य होतं प्रेमाला सुद्धा ही युद्धात जिंकता येतं. मग लोकांनी विचारलं जर प्रेमाला युद्धात जिंकता येत होतं मग महाभारत का घडलं? कर्म करता करविता ह्याचा एकवता मिलोप झाल्यानंतर पुनरावृत्तन पुन्हा एका वेगळ्या निर्मितीची व्हावी म्हणून हे युद्ध होणं गरजेचं होतं. म्हणूनच याच रंगमंचावरती प्राचार्य करत आहे गवळण.
कृष्णा जाऊ दे विकलालोनी आन्हाडे जाऊ दे विकलालोनी तुझे थकरेशी हरी तुझे थट्टा तुझे मस्करेशी हरी रीत कान्हा तुझे रे नाही बरी रीत कान्हा तुझे रे नाही बरी बैग पिचली माझी बांगडी 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 बैग पिचली माझी बांगडी 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 बाय बाय पिचली माझी बांगडी 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 बाय बाय पिचली माझी बांगडी 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 गोकुळचा रे तू बनमाळी गवळणी सारा कळंबाबारी गोकुळचा रे तू बनमाळी गवळणी सारा कळंबाबारी रीत काना तुझी रांगडी रांगडी रीत काना तुझी रांगडी प्रीत कान्हा तुझी रे नाही बरी प्रीत कान्हा तुझी रे नाही बरी बैग पिचली माझी बांगडी 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 बैग पिचली माझी बांगडी 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 बाय बाय पिचली माझी बांगडी 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 बाय बाय पिचली माझी बांगडी 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 हे राधे हे कृष्णा घागर घेऊन पाण्यास जाता येतानी जाता मला अडविता घागर घेऊन पाण्यास जाता येतानी जाता मला अडविता रीत काना तुझी रांगडी रांगडी रीत काना तुझी रांगडी प्रीत कान्हा तुझी रे नाही बरी प्रीत कान्हा तुझी रे नाही बरी बैग पिचली माझी बांगडी 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 बैग पिचली माझी बांगडी 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 बाय बाय पिचली माझी बांगडी 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 बाय बाय पिचली माझी बांगडी 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 तुझे थट्टा तुझे मस्करीशी हरी तुझे थट्टा तुझे मस्करीशी हरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी रीत कान्हा तुझी रे नाही बरी बैग पिचली माझी बांगडी 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 बैग पिचली माझी बांगडी 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 बाय बाय पिचली माझी बांगडी 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 बाय बाय पिचली माझी बांगडी 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 अशा रीतीने गवळण सुद्धा या ठिकाणी पार पडली आणि आता जाऊया खऱ्या कार्यक्रमाकडे. कार्यक्रमाची वळणा घेता घेता का होईना रसिकांच्या मनावरती भुरळ पडावी अशा कार्यक्रमाचा साज मात्र या ठिकाणी लागला. अर्थात पुन्हा एकदा या रंगमंचावरती आपण ज्याची आतुरतेने वाट पाहत आहात, अक्का कोल्हापूरकर आज या ठिकाणी जमलेले आहेत, महिला मंडळ भरपूर जमलेलं आहे. आजच्या या सोहळ्याला आनंदाचा सोहळा निर्माण करण्यासाठी या रंगमंचावरती ज्यांचं नाचून गाणं आणि गाऊन नाचणं पाहून लोक मोहित झाली, परीक्षकही तोंडामध्ये बोट घातली की या वयात सुद्धा ही आपल्या अदाकारांनी
लोकांना मोहित केलं जगजाहीर झालं आणि 1998 99 दरम्यान असलेल्या त्या स्पर्धेमध्ये रसिकांनी सुद्धाही एकच नाव घेतलं आणि सर्वांना ते नाव आवडलं आणि त्यानंतर असलेल्या परीक्षकांनीही सांगितलं की ह्या वेळेला या महाराष्ट्राची खरी लावणी सम्राज्ञी आहे तुम्हा आम्हा सर्वांची लाडकी सुरेखा पुणेकर सादर करीत आहे इंटरनॅशनल नटरंगी नार. या रावजी तुम्ही बसा भाऊजी या रावजी बसा भाऊजी कशी मी राखो तुमची महरजी बसा भाऊजी या रावजी बसा भाऊजी या रावजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखो तुमची महरजी बसा भाऊजी वळख जुनी धरून मनी वळख जुनी तुमची धरून मनी काय करू सांगा मी हरजी बसा भाऊजी तुम्हा बघून डावा डोळा झाकला तुम्हा बघून डावा डोळा झाकला पडदा लाजेचा पडदा लाजेचा पडदा लाजेचा लाजेचा फेकला पडदा लाजेचा लाजेचा फेकला पडदा लाजेचा लाजेचा फेकला रोज बुरखा नवा रोज बुरखा नवा रोज नवी मजा तुम्ही गुन्हा करावी हो भोगीन सजा तुम्ही गुन्हा करावी हो भोगीन सजा तुमची वळख धरीन होय तुमची बी वळख धरीन बाकी चुकती करीन समधी बाकी चुकती करीन तुमची वळख धरीन बाकी चुकती करीन ज्याच तुमचा मनाला पावलं लागला ज्याच तुमचा मनाला पावलं लागला पडदा लाजेचा पडदा लाजेचा पडदा लाजेचा लाजेचा फेकला पडदा लाजेचा लाजेचा फेकला पडदा लाजेचा लाजेचा फेकला रूप रंगाच्या महाले सुख माझं रंगला काळजाचा झुंबराला दुःख माझं टांगलं नको परवा आता माझं जीवन लुटा माझं जीवन लुटा नको परवा आता माझं जीवन लुटा
पडदा लाजेचा फेकला पडदा लाजेचा फेकला पडदा लाजेचा फेकला या राऊजी बसा भाऊजी या राऊजी तुम्ही बसा भाऊजी कशी मी राखू तुमची महरजी बस राऊजी बस भाऊजी बस राऊजी बस भाऊजी पिकल्या पानाचा अहो पिकल्या पानाचा देठ किवो हिरवा पिकल्या पानाचा देठ किवो हिरवा पिकल्या पानाचा देठ किवो हिरवा पिकल्या
अहो ऐकलं का अहो पिकल्या पानाचा बाय द वे लिसन एव्हरीबडी अहो पिकल्या पानाचा जेठी